वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, गोविंद प्रभु महाराज की जय, भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। महाराज भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या मते 4 नित्य पदार्थ आहेत: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. अनादीचा जीव हा तमत असतो, देवता आपापल्या स्वरूपी असतात, प्रपंच भैरवस्वरूपी असतो, परमेश्वर चैतन्य पण असतो. सृष्टीची रचना नसते, कारण 4ही पदार्थ अयोग्य स्थितीमध्ये आहेत. सृष्टीची रचना नाही. आणि एवढ्यात परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा जो आनंद आहे, परमेश्वराला सच्चिदानंद म्हणतात. तर त्या परमेश्वराजवळ जो आनंद आहे, तो आनंद जीवाला देण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि तेव्हा जीव तमत असतो. मग परमेश्वरानं तमत होता, त्यावेळेस परमेश्वरानं त्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अनादी अयोध्या लागलेली असल्यामुळे त्यानं तो आनंद घेऊ शकला नाही. कारण अनादी अयोध्या हा एक रोग आहे. एखाद्या रोगी माणसाला जर तुम्ही कितीही पंचप्रकाराचं खाऊ घातलं, पंचप्रकार जरी खाऊ घातले तर तो खाणार नाही, कारण रोग हे त्याला झालेला. त्याप्रमाणे जीवाला हा अनादी अयोध्या नावाचा एक दुर्धर रोग झालेला आहे. तो रोग झाल्यामुळं तो जीव तो आनंद घेऊ शकला नाही. आणि मग परमेश्वरानं ठरवलं की जीवाला प्रपंचाची रचना करावी, जीवाला तमातून बाहेर काढावे आणि त्याला ज्ञान द्यावे, त्याला मनुष्य देह द्यावा आणि मनुष्य देह देऊन त्याला ज्ञान द्यावा, त्याच्याकडून आचरण करून घ्यावा आणि मग त्याच्या अनादी अयोध्येचा छेद करावा. आणि नंतर मग तो रोग नीट झाला की मग आपण आपला आनंद त्याला तो घेऊ शकेल आणि नंतर आनंद द्यावा. तर ही प्रवृत्ती परमेश्वर तर अशी आहेत की ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, ते काहीच करत नाहीत. पण माया जी आहे, परमेश्वराची माया ही प्रथम करण आहे. माया ही त्यांची प्रवृत्ती ओळखते आणि जीवाला तमातून बाहेर काढते. पण काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागते आणि प्रत्येक जीवाला एक चिटकीते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्नाला 5 नाव आहेत: चैतन्य, विदेह, आत्मा, पुन्हा चैतन्य, विदेह, आत्मा, चैतन्यमयाचा अंश आणि संलग्न, असे 5 नाव आहेत. मग त्याला संलग्नाला बाहेर जीव आणि संलग्न तमातच एकत्र झाले. जीवावर आणि संलग्नावर ती 8 प्रक्रिया करते: विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचरी, उघळी, लोटी, अशा 8 प्रक्रिया करते. 4थ्या प्रक्रिया जी आहे, विकरे, संचरे, प्रसवे नावाची आहे ती 4थी प्रक्रिया. त्याच प्रक्रियेमध्ये जीवाला ती अर्धी तमात आणि अर्धा हरितात काढते आणि मग नंतर 50 ब्रह्मांड जीव तमात आहे आणि 50 ब्रह्मांड तो हरितात आहे. जीवाचा आणि संलग्नाचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आहे. तर आता ते दोघं बी 50-50 एवढे तमात आहेत आणि हरितात आहे. अशा वेळेस माया जीवाला आणि संलग्नाला म्हणते, अरे जीवा, आले संलग्ना, तुम्ही माझे अंश आहात, तुम्ही माझे लेकरं आहात. तर जीव हा कबूल करतो, पण संलग्न म्हणतो, नाही, मी तुझा अंश नाही, मी तुझा एवढाच मोठा आहे. परंतु संलग्न हा चैतन्यमाया एवढा मोठा नाही आणि जीव हा एक स्वतंत्र पदार्थ आहे, तो मायेचा अंश नाही. हे दोघांचं बी अन्यथा ज्ञान आहे. म्हणून त्या अन्यथा ज्ञानामुळे त्यांचा संकोच होतो आणि त्या संकोचाला मायबाप आद्यमय म्हणतात. आता किती संकोच होतो? 100 उणे 90 बरोबर 10 एवढा संकोचतो जीव. आणि मग नंतर माया 5वी प्रक्रिया करते, 6वी करते आणि 7वी उघडी नावाची प्रक्रिया करते आणि त्याला तमातून हरितात लोटून देते. आता जीव हरितात आलेला आहे, त्याचं स्वरूप आता 10 ब्रह्मांड एवढं आहे हरितात आल्यावर. आणि हरितात आल्यावर तो क्षणपर्यंत सुद्धा असतो, मग मळ रचना करतो. मग प्रथम विश्वमळ लावून घेतो आणि विश्वमळ लावला की त्याचं स्वरूप 10 उणे 9 बरोबर 1 एवढं होते. आणि नंतर तो प्रकृतीमळ लावतो, विकृतीमळ लावून घेतो आणि विकृतीमळ लावून घेतो. असे 81 कोटी 6 लक्ष 9 देवतेचे मळ लावून घेतो.
या मडरचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. आणि सूक्ष्म प्रपंच रचना झाल्यानंतर माया माया काय करते, स्थूळ प्रपंचाची रचना करते आणि स्थूळाच्या ढिगावरून 5 भूते आणि 3 गुणे आणते, एक जूट तयार करते, 8 जुटाचा एक विटोला करते, 8 विटोल्याचा एक परमाणू तयार करते आणि अनेक परमाणूचा एक भेंड तयार करते आणि तो भेंड 50 कोटी योजन मोठा आहे. मग आपण ह्या भेंडात आहोत आणि तो भेंड पुन्हा काय करते, विश्वदेवतेची कासोकार मूर्ती तयार करते आणि त्या कासोकार मूर्तीमध्ये हा भेंड बसून देते आणि अशा प्रकारे प्रपंचाची रचना होते. एक प्रपंच म्हणजे 56 कोटी योजन एवढं ब्रह्मांड आहे. तर मग नंतर माया जीवाला 8वी प्रक्रिया असते मायावर लोटी, आणि लोटी म्हणजे प्रपंचातून हरितातून प्रपंचात लोटून देते. आता इथं आल्यावर जीव काय करतो, वास्तविक तो आनंद घ्यायला पाहिजे त्यानं. तो आलाय कशाला, आनंद घेण्यासाठी आला, परंतु तो संसाराचा आनंद घेण्यामध्ये मग्न होतो. इथं संसार त्याच्या पुढं लागतो, दिसतो त्याला, आणि संसाराच्या दृश्य सुखाला तो भुलतो आणि संसारामध्ये पडतो तो, आणि परमेश्वराचं जे सुख आहे ते सुख काय तो घेत नाही आणि परमेश्वराच्या सुखाला तो पारका होतो. आणि जी आनंद द्या तो रोग जो आहे तो रोग त्याचा निघायला पाहिजे होता वास्तविक. तो रोग काढण्यासाठी त्याला इथं आणलेलं आहे. परमेश्वर बी येतात युगायुगी आणि परमेश्वर युगायुगी येऊन यदा यदाही धर्मस्य केव्हा येतात, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भूती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे, असं त्यांनी वचन दिलेले. त्याप्रमाणे ते येतात, जीवाला ज्ञान बी देतात. श्रीकृष्ण महाराजांना गीतेचं ज्ञान दिलं, भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना ब्रह्मविद्याशास्त्राचं ज्ञान दिलं. असे ज्ञान देतात, जीवाला सांगतात बाबा आचरण करा, आस्तिपरी आचरा. परंतु जीव हा आदम आहे, आदमती रती, तो संसार सोडत नाही आणि संसार न सोडता तो काय करतो, संसाराचं सुख भोगतो आणि अनंत कोटी वर्षे ह्या चतुर्विधीला जातो. स्वर्गाला जातो, कधी नरकाला जातो, कधी देवतेच्या मोक्षाला जातो आणि कधी मानव देहात येतो. असे त्याची चतुर्विधीमध्ये धावपळ सुरू राहते. आणि हो इथं येऊन काही लोक मग याच्यात प्रपंचात 99% पडतात, पण काही लोक मग ह्या म्हणजे परमार्थात बी पडतात. पण परमार्थातल्या पडलेल्या जीवाला 99% लोकांना परमेश्वर समजत नाही. ते मग वेदाचं पठण करतात, मग वेदानं परमेश्वर सापडत नाही. श्रीकृष्ण महाराज म्हणजे नाहम वेदैर्न तपसा तप करतात, त्यानं बी परमेश्वर सापडत नाही. नाहम वेदैर्न तपसा न दानेनं ते जे दान करतात करण्यासारखं, त्यानं बी परमेश्वर नाही. नाहम वेदैर्न तपसा न दानेनं त्यज्या शक्य एवमिदम दुष्टून दुष्टवानशी माम्यता भक्त्या त्वनन्यायशक्ती. फक्त परमेश्वर ह्या भक्तीनेच प्राप्त होऊ शकतो. भक्त्या त्वनन्यायशक्य अहमेव मिधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुनाला गीतेमध्ये की अर्जुना मत्कर्म कुर्मत परम मदभक्त संगवरीचं निर्वैर सर्वते सूर्याचं मामेती पांडव. कोण्याही साधनानं परमेश्वर सापडत नाही. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे, असं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज त्यांच्या तत्वज्ञानात आपल्याला सांगितलं. म्हणून मायाभाऊ खरा परमेश्वर कोण आहे हे जाणून घ्या आणि खऱ्या परमेश्वराची भक्ती करा आणि ह्या जीवनातून मुक्त व्हा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम.